किती जरी म्हटलं हं, तरी हं. मूड स्विंग झाले, की हं, वाद-विवाद ह्या गोष्टी होत राहतात. ह्या गोष्टींचा त्या बाळावर इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. तर हं. त्यासाठी त्या मातेने काय काळजी घेतली पाहिजे? मी समजा चालली आहे आणि मला तिथे कुठेतरी साप दिसला. हां, ओके. तो साप दिसल्यानंतर काय होतं, मला पटकन घाम येतो. मी भीती वाटते. घाबरते आणि आता मी काय करू? हो की नाही? मग करेक्ट. मी आता मागे पळू का पुढे जाऊ की काय करू? हां, एखादी गोष्ट बघितल्यानंतर सुद्धा माझ्या शरीरामध्ये हे बदल होतात. बदल होत आहेत. बरोबर. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेला माझ्या नवऱ्याबरोबर वादावादी होते हां, किंवा की लाईफस्टाईलचा परिणाम असेल, की माझा स्ट्रेस आहे आणि मग मी बर्स्ट होते त्याच्यावरती. हां, हां, त्याचा परिणाम बाळावरती होणारच आहे की नाही? हां, तिला पाल दिसली किंवा झुरळ दिसलं तरी ती पटकन ओरडते. हां. ओरडल्यानंतर म्हणजे शिवरिंग होतं, करेक्ट, थरथर करेक्ट, कापतं. करेक्ट. ते दिसणं आहे. हां, इथं तर तुम्ही बोलता, हे होता, मग तो हां. परिणाम का नाही होणार? तर त्याच्यामुळे त्यालाही लक्षात येतं, की आई कुठेतरी अनस्टेबल आहे. आईला काहीतरी होतंय. भीती आहे, तसंच राग आहे, चिड आहे, कोणाचा तुम्ही द्वेष करत असाल, हेट्रेट आहे. हे वेगवेगळे इमोशन्स जे आहेत, हे जर तुम्ही कॅरी करत असाल कंटिन्युअसली 24/7 आपण हां. ज्याला म्हणतो, तर ते पहा.